मेरे मन में समा यीशुआ मेरे मन में
हालेलुया जीसस. प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू आम्ही तुझी महिमा करतो, कारण तू महिमा योग्य असा देव आहे. तुझी कृपा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आहे आणि तू आमचा उद्धारक परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी महिमा करतो. तुझे देखना मैं चाहूं, तेरे ओ यीशु करीब आऊं. कितना प्यारा प्रभु तेरी प्रशंसा मैं सबको सुनाऊं. कितना है प्यारा प्रभु तेरी महिमा
सबको सुनाऊं यीशुआ प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची महिमा करू. तो महान आणि कृपाळू असा देव आहे. तो आमचा तारणारा व उद्धारक परमेश्वर आहे. आम्ही त्याला उंच करूया, आम्ही त्याला गौरव देऊया. हालेलुया. जय बोलो यीशु मसीह की जय बोलो, बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो, बोलो जय बंदों को आंख दिया यीशु ने, पैरों को सुन दिया यीशु ने, बंदों को आंख दिया यीशु ने, पैरों को सुन दिया यीशु ने, बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो, घोड़ियों को चंगा दिया यीशु ने, घोड़ों को दिल लगाया यीशु ने, घोड़ियों को चंगा दिया यीशु ने, लाजर को जिला दिया यीशु ने, बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो, क्षमा दिया यीशु ने, शैतान को हरा दिया यीशु ने, पापियों को क्षमा दिया यीशु ने, शैतान को हरा दिया यीशु ने, बोलो आमचा परमेश्वर महान आहे आणि त्याची करुणा सदाची आहे. तो सदा जीवित देव आहे. हालेलुया. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ
आणि त्याचे उपकार स्मरण करून त्याच्या अंगणामध्ये प्रवेश करू. हालेलुया.
अपना बेटा बनाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद देऊ आणि आजच्या सर्व गोष्टींबद्दल आपण त्याचे आभार मानूया, त्याची महिमा करू, कारण तो महिमा योग्य देव आहे. हालेलुया, हालेलुया. आपण प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचे गौरव करू आणि देवाच्या राज्यात जाऊया. हालेलुया. आज प्रभूच्या वचनातून आपण काही गोष्टी बघणार आहोत, कारण तो आपला महान असा परमेश्वर आहे, त्याची करुणा सदाची आहे, तो सदाजीवी देव आहे आणि तो आमचा उद्धारक परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण आज महान सामर्थ्याच्या देवाकडे आलेलो आहोत आणि आज आपण पाहणार आहोत की देवाचं वचन काय सांगतं. आज विशेष करून स्तोत्र 50 आणि 1 ते 15 या वचनांद्वारे आपण शिकणार आहोत. स्तोत्र 50 आणि वचन 1 ते 15. अनेक वेळेस आम्ही बघितलं असेल, परंतु आज देव आमच्याशी या वचनांच्या द्वारे बोलू इच्छितो आणि त्या वचनांच्या द्वारे प्रभू त्याचे गौरव आपल्या सर्वांस देणारा आणि आपल्या सर्वांना आशीर्वादित करणारा आहे. हालेलुया. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ. आसाफाचे हे स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामध्ये देव न्यायाधीश आहे याविषयी तो सांगत आहे. आणि आज आपल्याला या वचनांच्या द्वारे प्रभूच्या जवळ अधिक आपण जाणार आहोत. अनेक लोक काही सत्य वचन जर त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांना बायबलचा ज्ञान नसतं, त्या बायबलचा अध्ययन किंवा त्याने व्यवस्थित अभ्यास केलेला नसतो आणि म्हणून त्यांना वचन कळत नाही आणि ते वेगवेगळ्या विषयाविषयी फॉल्स टीचिंग किंवा अशा गोष्टी बोलतात. परंतु आज आपण बघणार आहोत की परमेश्वर देव न्यायी आहे, देव न्यायाधीश आहे. आज आम्ही 50 स्तोत्र आणि ते 50 स्तोत्रमधून 1 ते 15 वचन आपण बघणार आहोत आणि त्या वचनांच्या द्वारे प्रभू आज आपल्याशी बोलणार आहे. मे द गॉड ब्लेस यू ऑल दोज हू आर वॉचिंग दिस व्हिडिओ. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना देव आशीर्वादित करो. आणि आजच्या दिवसामध्ये मी प्रभूला विचारलं सकाळी की प्रभू आम्ही काय बोललं पाहिजे, तुझ्या वचनातून काय बोलशील. आणि देवाने स्तोत्र 50 आज आपल्यासाठी बघूयात. परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करो, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. हालेलुया. पहिली गोष्ट आपण बघणार आहोत, देवाधीश देव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे. हा एकमेव असा देव आहे जो समस्त पृथ्वीवरील मानवांचा देव आहे, परंतु मनुष्याने त्याला ओळखलं नाही आणि तो सर्व मानव जातीला हाक मारत आहे. तो सांगत आहे मी परमेश्वर आहे आणि
उगवतीपासून मावळतीपर्यंत सर्व पृथ्वीला त्याने हाक मारली. आज आम्ही पाहतो की आम्ही देवाला हाक मारतो, परंतु या ठिकाणी आसाफ सांगतो की परमेश्वराने आम्हाला हाक मारलेली आहे. किती अद्भुत गोष्ट आहे. देवाने आम्हाला बोलवलं. आम्ही देवाला निवडू शकत नाही. आम्ही देव म्हणून बरेच गोष्टी निवडलेल्या आहे, परंतु देवाने आम्हाला निवडणं फार मोठी गोष्ट आहे. हे एका राजासारखं आहे, हे एका प्रधानासारखं आहे की प्रधानाला तर सर्व जग ओळखतं, राजाला सर्व जग ओळखतं किंवा प्रजा ओळखते, परंतु राजाने मला हाक मारली. किती महान गोष्ट आहे. हालेलुया. त्या देवाने आम्हाला हाक मारलेली आहे. किती अद्भुत गोष्ट आहे की परमेश्वराने तुम्हाला हाक मारली. दिस इज द टाइम टू सरेंडर आवरसेल्फ इनटू द हँड्स ऑफ गॉड. देवाच्या हातामध्ये आपण आपलं सर्वस्व समर्पण करण्याची वेळ आहे, कारण त्याने तुम्हाला बोलवलं आहे. या जगामध्ये अनेक जण आहेत, परंतु देवाने आम्हाला बोलवलेलं आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. सौंदर्याचा केवळ कळस असा जो सियोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे. आणि देव या ठिकाणी देवाचं वास्तव्य किंवा देव कसा आहे याविषयी आसाफ सांगत आहे की जो सौंदर्याने मढविलेला डोंगर, जो डोंगर आहे, त्या डोंगराला सियोन पर्वत असं म्हटलेलं आहे. आणि त्यावरून देव प्रकाशला आहे. आमचा देव प्रकाश आहे. आमचा देव सन नाही, आमचा देव सूर्य नाही, परंतु तो स्वतः एक तेजस्वी ज्योती आहे. तो एक प्रकाश आहे आणि आम्ही खरोखर त्या प्रकाशाकडे पाहिलं पाहिजे. आमचा देव येत आहे, तो उगा राहावयाचा नाही. परमेश्वराच्या लोक हो, परमेश्वर उगा राहणारा नाहीये, तो येत आहे. आम्ही त्याची वाट पाहत आहोत. या शेवटच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. तो मध्यान्ह स्वर्गामध्ये त्याच्या सर्व सैन्यासह प्रभावशाली रीती येणार आहे आणि आम्ही त्याची वाट बघत आहोत. आणि तो खरोखर येणार आहे. तो उगा राहावयाचा नाही. जे अन्याय आजपर्यंत विश्वासणारे सहन करत आहे, जे अन्याय आमच्या जीवनामध्ये होत आहे, परमेश्वर उगा राहावायचा नाही. तो येणार आहे. आणि तो काय म्हणतो? तो उगा राहावायचा नाही. त्याच्या पुढे अग्नी ग्रासित चालला आहे. त्याच्या भोवती मोठं वादळ सुटलं आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होणार आहे, ज्यावेळेस परमेश्वराचं येणं होत असतं, त्यावेळेस काहीतरी एक अद्भुत गोष्ट होत असते. बघा, आम्ही निर्गमच्या पुस्तकामध्ये बघतो की ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने वचन दिलं की तू त्या इस्रायल लोकातून बाहेर निघ, तर त्यावेळेस फारोचं सैन्य त्याचा पाठलाग करत होतं. आणि फारोचं सैन्य पाठलाग करत असताना समोर समुद्र आहे, पाठीमागे फारोचं सैन्य आहे आणि मध्ये सर्व परमेश्वराचे लोक, देवाचे लोक फसलेले आहे. अनेक लोक कुरकुर करू लागले, म्हणू लागले की त्या आम्हाला त्या ठिकाणी मरण्यासाठी जागा नव्हती का, कब्र नव्हते का, तो आम्हाला इथं मरायला आणलं का? परंतु मोशे म्हणाला की पहा, परमेश्वराचा प्रताप आहे. आणि त्याच क्षणाला अग्नीचा स्तंभ, एक मोठं वादळ अग्नीचं एक स्वरूप धारण करून त्या सेनांमध्ये आणि या देवाच्या लोकांमध्ये उभं राहिलं आणि समुद्र त्या ठिकाणी होता. पहा, एक वारा सुटला, मोठा वारा सुटला आणि समुद्र दुभागल्या गेला. आम्ही पाहतो पवित्र शास्त्र निर्गमाच्या पुस्तकामध्ये की तो समुद्र दुभागल्या गेला आणि त्यातून त्या कोरडी भूमी झाली. बघा, आज आम्ही पाहतो की कोरडी भूमीतून ते गेले, ओलाव्यामधून ते गेले नाही. त्या ठिकाणी कुठलाही ओलावा नव्हता. असा वारा त्या समुद्राच्या दोघही किनारी अशा पाण्याच्या भिंती झाल्या आणि त्यातून सर्व इस्रायल लोक, सर्व देवाचे लोक त्यातून पार गेले. आणि परमेश्वर किती महान आहे पहा. तो ज्यावेळेस येतो त्याच्या पुढे अग्नी आणि वादळ नेहमी असतं. प्रियांनो, आम्हाला एक संकेत आहे, आम्हाला एक चिन्ह आहे, अग्नी आणि वाऱ्याचं. मला असं वाटतं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार त्यावेळेस पण असंच काहीतरी होणार. अग्नी मोठा आणि जे वादळ आहे ते होणार आणि त्यात प्रभू येणार. पुन्हा दुसरी गोष्ट सांगतो की वावटळीमधून एलियाला सदेह स्वर्गात घेण्यात आलं. पहा, एलिया ज्यावेळेस स्वर्गात गेला त्यावेळेस एक वावटळ आणि अग्नी रथ त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. प्रियांनो, पहा, अग्नी याचा संकेत आहे की परमेश्वराच्या समोर अग्नी चालत असतो. परमेश्वर अग्नीच्या द्वारे आग एक असं चिन्ह आहे की परमेश्वराचं ते येण्याचं चिन्ह आहे. म्हणून आज अनेक लोक अग्नीची उपासना करतात,
परंतु ती आग उपासनेचं नाही, कारण जो आग बनवणार आहे तो उपासनेच्या योग्य आहे, आराधनेच्या योग्य आहे. आणि पहा, तो म्हणतो की त्याच्या पुढे 3ऱ्या वचनात सांगितलेलं आहे, स्तोत्र 53, आमचा देव येत आहे, तो उगा राहावयाचा नाही, त्याच्या पुढे अग्नी ग्रासित चाललेला आहे. तो अग्नी आहे, तो ग्रासच चाललेला. तो काय चालला? तो नाश करत चाललेला आहे. जे अनावश्यक गोष्टी आहे त्यांचा नाश करत तो पुढे पुढे चाललेला आहे. आणि म्हणून त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा, म्हणून तो वर आकाशास व पृथ्वीस हाक मारून म्हणतो, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे त्या माझ्या भक्तास माझ्या जवळ एकत्र करा. आज आम्ही पण देवाशी करार केलेला आहे प्रियांनो. जर आज आम्ही देवाचे भक्त आहोत तर आमचा देवाचा करार काय आहे? नवा करार आम्हाला देवाने दिलेला आहे. 2 करार त्याने आम्हाला दिले, मोशेला जुना करार आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवा करार. द एग्रीमेंट विच वन, जी देवाने दिलेली करार, की देवाने दिलेला एग्रीमेंट आम्हाला दिलेला आहे. तो म्हटलेला आहे की पहा, जितके लोक त्याच्या विश्वास ठेवतील, प्रभू येशू ख्रिस्त हा कुमारिकेच्या पोटी जन्माला आला, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आमच्या अपराधांसाठी, आमच्या पापांसाठी तो मरण पावला आणि वधस्तंभावर तो ज्यावेळेस त्याला क्रुसावर देण्यात आलं तो मेला. 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. या जगामध्ये, या राष्ट्रामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, परंतु ते कधी जिवंत झालेले नाही. आजही त्यांचे मलदा किंवा आज त्यांच्या मकबरा किंवा आज त्यांच्या कबरा जर आपण खोदल्या तर तिथे माती केवळ सापडणार आहे, हाड सापडणार आहे. परंतु एक कबर अशी आहे जी प्रभू येशू ख्रिस्ताची, जी रिकामी आहे, रिक्त आहे, कारण तो उठलेला आहे. आणि तो उठला आणि त्याने बऱ्याच जणांना प्रमाण दिलं, त्याच्या शिष्यांना प्रमाण दिलं आणि त्या लोकांना प्रमाण दिलं त्याच्या उठण्याचं. आणि म्हणून आमचा परमेश्वर हा जिवंत आहे आणि तो आकाश पृथ्वीला पण हाक मारत आहे. आणि तो म्हणतो की पहा, ज्यांनी माझ्याशी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे. यज्ञ याचा अर्थ काय? देवाला आपलं भग्न अंतःकरण, देवाला आपलं अनुतप्त हृदय, हा त्याला यज्ञ आहे आणि तो त्याला आवडतो. तो कधी ते नाकारत नाही. आम्ही ज्यावेळेस पश्चाताप करतो, आम्ही ज्यावेळेस पापांची क्षमा मागतो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळतो, तेव्हा आम्हाला एक करार तयार होतो. त्याच्या रक्ताचा तो करार, जे रक्त प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापांसाठी सांडलेला आहे. जल, जप, तप, स्नान, दान याने पाप जात नाही. रक्ताविना देवाला संत वैष्णवेनं अशक्य आहे. संतुष्टी केवळ रक्ताची आहे. आणि ते रक्त कुणाचं आहे? तर ते निर्दोष, निष्कलंक अशा कोकऱ्याचं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त कुमारिकेच्या पोटी जन्माला आला आणि तो जन्माला येऊन त्याने त्याचं रक्त सांडलं तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. पवित्र शास्त्र बायबल यामध्ये हेच सांगितलेलं आहे. आणि बायबलचं शीर्षक शास्त्र त्याला म्हटलेलं आहे. शास्त्र म्हणजे त्यासाठी काहीतरी प्रमाण आहे, त्यासाठी काहीतरी सूत्रबद्धता आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्राला फार महत्व आहे. म्हणून या बायबलला नाव दिल्यात आलं पवित्र शास्त्र. सायन्स आहे ते, त्यामागे काहीतरी थिअरी आहे, त्यामागे काहीतरी सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांतानुसार परमेश्वर येणार आहे आणि त्याची आम्ही वाट पाहत आहोत. प्रियांनो, देवा या सर्व गोष्टीतून ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे त्या माझ्या भक्तांस माझ्या जवळ एकत्र करा. आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते. देव स्वतः न्याय करणारा आहे. सेला. माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे. हे इस्रायला, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मी देव, तुझा देव आहे. तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोलावीत नाही. तुझे होम अर्पण माझ्या पुढे नित्य आहे. आज या ठिकाणी परमेश्वराला 8व्या वचनात या आसाफाच्या द्वारे सांगायचं आहे की देवाला आपले यज्ञ किंवा आपण किती चांगला आहोत, आपले अर्पण आपण काय काय देतो याने संतुष्टी होत नाही, कारण ते सगळं देवाचंच आहे. आज माणूस इतका स्वार्थी झालेला आहे की देवाचंच घेतो आणि देवालाच देतो आणि म्हणतो मी हे तुला दिलेलं आहे. आपण देवाला काही देऊ शकत नाही. पहा, या ठिकाणी आसाफ किती क्लिअर सांगतो, माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे. हे इस्रायला, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मी देव, तुझा देव आहे.
आता हा देव स्वतःची ओळख करून देत आहे आणि तो म्हणतो की इस्रायला मी देव आहे, तुझा देव आहे. आता पहा, तुझ्या यज्ञ संबंधाने तर मी तुला बोलाविले नाही. देवाला यज्ञ आवडत नाही. देवाला आम्ही बऱ्याच वेळेस म्हणतो, देवा तू माझं हे काम कर, मी तुला हे अमुक अमुक देईल. आम्ही देवाला म्हणतो की प्रभू देवा मला तू चांगलं घर दे, चांगला बिझनेस दे, तर मी तुला अर्पण देईल, दशांश देईल, भेट देईल, पार्टी करेल. किंवा आम्ही लहानपणी म्हणायचो, देवा मला पास कर, मी तुला पेढे देईल, 1.25 किलो पेढे देईल. आम्ही देवाला नारळ, फुलं, आता नारळ देवानीच बनवलेला आहे, फुलं देखील देवानीच बनवलेले, सृष्टी सर्व त्याची निर्मिती आहे आणि आम्ही त्याला काय देऊ शकतो. म्हणून पहा, देवाला यज्ञ आणि होम यात संतोष नाही, कारण सगळं देवाचंच आहे. म्हणून तुझे होम बली माझ्या पुढे नित्य आहेतच. आणि देवाला माहित आहे की त्याला काय काय आवश्यक आहे. देवाला माहित आहे की त्याला कशाची आवश्यकता आहे. म्हणून तुझ्या घरचा गोरा किंवा तुझ्या मेढवाड्यातील बोकड मी घ्यावयाचा नाही. किती सुंदर परमेश्वराने सांगितलंय. आजही आम्ही जागरण गोंधळ करतो, घरात लग्न असलं, वरिष्ठ असले, आम्ही नाही परंतु अनेक लोक त्या जागरण गोंधळामध्ये देवाला बकरू वाहतात आणि त्या बकराचा मोठा संस्कार विधी करतात आणि त्या विपत्ती येऊ नये म्हणून. परंतु परमेश्वर म्हणतो ते बोकड माझंच आहे. किती स्वार्थी आपण लोक. म्हणजे हे एक उदाहरण असं आहे की आपणच आपल्याच पैशाने आपलाच वाढदिवस साजरा केल्यासारखं, आपणच एक बक्षीस आणायचं आणि ते आपल्यालाच द्यायचं. कसं वाटतंय? कितपत योग्य आहे हे? जे देवाचं आहे तेच देवाला आपण देतोय आणि म्हणतो की मी दिलेला आहे. ज्याला का नाही तो आहे. हे किती किती स्वार्थी लोक आहोत. या वचनाच्या द्वारे आम्हाला कळतं की देवाला माहित नाही का? देवाला माहिती आहे. जे बकरू प्राणी सगळे देवाने निर्माण केले तेच आम्ही देवाला अर्पण देत आहोत. आणि परमेश्वर तुम्हाला हे माहित आहे. प्रियांनो पहा, तुझ्या घरचा गोरा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बोकड मी घ्यावयाचा नाही. हे जर देवाला आवडत नाही तरी आम्ही हे देवाला का अर्पण करतो? मोठ्या मोठ्या ठिकाणी जत्रा, मोठ्या मोठ्या ठिकाणी मेळे भरवले जातात आणि त्या मेळ्यामध्ये हवन दिल्या जातं, त्या मेळ्यामध्ये बकरे वाहिले जातात आणि ते देवाच्या नावाने कापले जातात, गुरे ढोरे कापले जातात, यज्ञ पशु कापले जातात. परंतु आमच्यासाठी एकच यज्ञ पशु जो मनुष्यासाठी मनुष्य मरण पावलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त तो आहे. आणि तो आमचा कोकरू, तो आमचा मेंढा, तो यज्ञ पशु एकदाच बळी केलेला आहे. आता आम्हाला बळी देण्याची गरज नाही. आता आम्हाला केवळ देवाची आज्ञा पालन करण्यासाठी, देवाची वाट पाहण्यासाठी आणि त्याच्यामध्ये एकत्रित येण्यासाठी लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा एका जोमाने, नवीन अभिषेकाने या यज्ञ जो परमेश्वराला अर्पण करायचा आहे तो म्हणजे आपलं अनुतप्त हृदय, भग्न अंतःकरण प्रभूला आपण अर्पण करायचं आहे. तो कधी तुच्छ मानणार नाही. म्हणून तो म्हणतो की तुमचे गुरे ढोरे आणि मेंढे यातील मला मी काही घ्यावायचा नाही, कारण वनातील सर्व पशु, हजारो डोंगरावरील गुरे ढोरे माझी आहे. परमेश्वर म्हणतो हे माझं आहे आणि माझंच मला अर्पण करतात. किती आपण विचार करण्यासारखी गोष्ट की आम्ही देवाला काय अर्पण करत आहोत आणि देवाचं देवालाच देत आहोत. कसं आहे म्हणजे माझंच घ्यायचं आणि मलाच द्यायचं आणि सेलिब्रेशन करायचं. आम्ही थोडा विचार केला पाहिजे या स्तोत्राकडे आणि या वचनांकडे की सर्व परमेश्वराचं आहे, परमेश्वराचं आहे आणि ते परमेश्वर त्याला माहित आहे. त्याला पाहिजे तर तो घेऊ शकतो, आम्हाला त्याला देण्याची गरज नाहीये. आमच्या घरामध्ये सर्व वस्तू असतात आणि आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही की आम्हाला ती वस्तू पाहिजे, मला पाहिजे त्यावेळेस मी ती घेऊ शकतो. देवाला पण जेव्हा पाहिजे, बघा कोणत्याही जाती धर्माचा मनुष्य असो, तो जर मेला ना तर लोक म्हणतात हा देवाकडे गेला. बघा किती स्वार्थी माणूस आहे. कारण मनुष्य जन्म हा देवापासूनच झालेला आहे, हे मान्यच करावं लागेल. आणि म्हणून तो मेल्यानंतर म्हणतो आपण तो देवा घरी गेला, देवाकडे गेला. अरे हे सर्व देवाचं आहे प्रियांनो आणि देव त्याला कधीही नाकारत नाही. परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये हे आमचं आहे, हे आमचं आहे, माझे माझे म्हणते म्हणून नाशवंते. आज आम्ही सर्व माझं माझं म्हणतो, परंतु देवाला आम्ही देवाचंच देतो आणि म्हणतो की आम्ही देवाला काय काय दिलं. परंतु तो म्हणतो पहा, डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत,
आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहे. तुम्हाला माहित नाही किती प्राणी असतील, असंख्य प्राणी असे अनेक डिस्कवरीवरती दाखवतात ज्यांची आम्हाला ओळख पण नाही, परंतु देवाला सर्व गोष्टींची ओळख आहे. देवाला सर्व प्राणी माहित आहे. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही. हाऊ ब्युटिफुल वर्ड्स रिटन ओव्हर हियर. किती सुंदर वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे. मला भूक लागली तर मी तुम्हाला सांगणार नाही. एक पिता, एक माता, एक कुटुंबाचा प्रमुख ज्यावेळेस त्याला भूक लागते तेव्हा तो लेकरांना सांगत नाही मला भूक लागली, मला काहीतरी खायला द्या. तो स्वतः कमवत असतो. त्या स्वतःला माहिती की आमच्या गरजा काय आहे आणि आमचा देव परमेश्वराला स्वतःला माहिती आहे. आणि त्याला जर भूक लागली तर तो तुमच्या नैवेद्याचा, तो तुमच्या अर्पणाचा व तो तुमच्या देणग्याचा भुकेला नाहीये. तो स्पष्ट सांगतो मला भूक लागली तर मी तुम्हाला सांगणार नाही. या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे. देवाला भूक लागते, हो लागते. तो भुकेला आहे त्याच्या वर्शिपसाठी, त्याच्या आराधनेसाठी. ताणलेले भुकेले लोक त्यांच्या शोधामध्ये, त्याला ते आवडतं आणि म्हणून आमचा परमेश्वर महान आहे, त्याची करुणा सदाची आहे. आणि तो या ठिकाणी म्हणतो 12व्या वचनामध्ये मला भूक लागली तरी मी तुम्हाला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्व काही माझे आहे. जग आणि जगामधले सर्व ज्या परमेश्वराचे आहे आणि आपण त्याला काही देऊ शकत नाही प्रियांनो. म्हणून आज आम्ही लक्ष दिलं पाहिजे, देवाला आम्ही काही देऊ शकत नाही, कारण जग आणि जगातले सर्व त्या परमेश्वराचे आहे. बैलांचे मांस मी खाणार नाही काय, क्षमा करा, बैलांचे मांस मी खाणार काय, बोकडाचे रक्त मी पिणार काय. देवाला आभार रूपी यज्ञ करा, परात्परा पुढे आपले नवस फेडा आणि संकट समय माझा धावा करा. मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. पहा, परमेश्वर 14व्या वचनात सांगतो देवाला आभार रूपी यज्ञ करा. देव बोकड्याचं मांस कधी खाणार नाही, देव त्याचं रक्त कधीही पिणार नाही. आणि पहा, तो म्हणतो की मला तुम्ही आभार रूपी यज्ञ करा. प्रियांनो, हे देव बाप या वचनातून तुम्हाला आशीर्वादित करो. देव तुम्हाला सर्व गोष्टीत आशीर्वादित करो. देवाला मांस, देवाला अर्पण, देवाला कुठल्या प्रकारे गोष्टी चालत नाही, तर तो सर्व जग त्याचा आहे. केवळ फक्त परमेश्वराला आभार रूपी यज्ञ आपण अर्पण केला पाहिजे. म्हणून आसाफाच्या स्तोत्राच्या द्वारे त्याने आम्हाला सांगितलेलं की सृष्टी, हे जग, या जगातील सर्व काही देवाचं आहे. तुमचं दानार्पण, तुमचं अन्नार्पण, तुमचं पेयार्पण हे परमेश्वराला ग्राह्य नाही, मान्य नाही. आणि म्हणून परमेश्वर महान आहे, त्याची करुणा सदाची. आम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. प्रभू, या कोरोनाच्या कोविड-19 मध्ये परमेश्वरा तू आम्हाला सांभाळलेला आहे, रोगीमध्ये तू आम्हाला सांभाळलेला आहे, मरीमध्ये तू आम्हाला सांभाळलेला आहे. आम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण परमेश्वरा तू पडू दिलेली नाही. आम्ही देवाचे आभार नित्य मानले पाहिजे. रोज सकाळी उठून परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. आम्ही म्हटलं पाहिजे प्रभू, खरोखर तू सुंदर आरोग्य दिलं, सुंदर परिवार दिलं, सुंदर सृष्टी दिली, सुंदर डोळे दिले, सुंदर अंतःकरण दिलं, या सर्व गोष्टी तू दिल्या. म्हणून आम्ही देवा तुझ्या आभार मानतो. आणि देव आभार यज्ञ कधीही अवमानत नाही, तो स्वीकार करतो. आपण त्याला आभार देऊन, आभार मानून त्याला धन्यवाद केला पाहिजे. आणि म्हणून आपण प्रभूची महिमा केली पाहिजे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. मे द गॉड ब्लेस यू. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आभार यज्ञ परमेश्वराला आपण अर्पण करूया. या आपण सर्व प्रार्थना करू. सर्व समर्थ स्वर्गीय देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यज्ञ तुला मान्य नाही, अर्पण बळी तुला मान्य नाही, बोकडाचं मांस तू खात नाही परमेश्वरा, आणि रक्त तू पित नाहीस. तुला आभार रूपी यज्ञ परमेश्वरा आवश्यक आहे. तू म्हणतोस की आकाश, पृथ्वी आणि सर्व जलचर, उभयचर सर्व माझा आहे. ही भूमी, पृथ्वी व यावरील जे काय आहे ते सर्व माझा आहे. आणि परमेश्वरा, आम्ही तुला काय देऊ शकतो? आम्ही तुला काही देऊ शकत नाही माझ्या पित्या, परंतु आम्ही आभार मानतो की तू आम्हाला सुरक्षित ठेवलेला आहे, आम्हाला निरोगी ठेवलेला आहे, आम्हाला धष्टपुष्ट ठेवलेला आहे, आम्हाला शक्ती, ताकद, बुद्धी, ज्ञान देऊन ठेवलेला आहे. परमेश्वर, आम्ही तुझे उपकार मानतो, स्तुती करतो. श्रम करण्यासाठी हात, बुद्धी, ज्ञान दिलेला आहे आणि आम्ही त्याद्वारे तुझे गौरव करावे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानावे. म्हणून देवबाप्पा, आज ह्या सर्व लोकांना तू आशीर्वादित कर. आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या विजयशाली नावामध्ये प्रार्थना मागतो, ऐकेल उत्तर दे. आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. पुन्हा आपण भेटूयात पुढच्या रविवारी ठीक 11 वाजता. आणि परमेश्वर आपल्या सर्वांचं सहाय्य करो. मे द गॉड ब्लेस यू. प्रभू तुमच्याबरोबर सदोदित राहो. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू.